मंडळी, इथे उपस्थित तुम्हा सर्वांना माझा म्हणजे अतिश कुलकर्णीचा जय हिंद. आपण बरेच जण म्हणजे आपण व्यवसाय करतो, व्यवसाय करताना येताना आपण आपली टेक्निकल स्किल्स घेऊन येतो. कारण जे शिक्षण तुम्ही घेतलंय ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्टाईज आहे आणि ते एक्सपर्टाईज आजमावायचं म्हणून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये येतात. आणि इथे आल्यानंतर तुम्ही रोज बऱ्याच गोष्टी करत असतात. या करत असताना विसर पडतो आपल्याला अशा अनेक गोष्टींचा की ज्या गोष्टी खरं तर प्राचीन काळापासून म्हणजे मी असं म्हणेन 5,500-6,000 वर्षांपासून कनेक्ट होत आल्यात का. आणि मी थोडासा त्यांचा अभ्यास केला आणि त्या गोष्टीला आपण म्हणतो वेदांत. तो वेदांत आणि व्यवसाय याचा काही संबंध आहे का. आणि तो संबंध शोधण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तर आय वॉज झॅप्ड की खरंच संबंध आहे. अनफॉर्च्युनेटली होतं काय माहिती आहे, आपल्यामध्ये बरेच जण न्यूमरोलॉजीवाले आहेत, वास्तूवाले आहेत, सगळे आहेत आणि आपण त्यांच्याकडे जातो कधी माहिती आहे, जेव्हा आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स होतात तेव्हा जातो. पण ह्या गोष्टीचा विचार करताना मला असं वाटतं की खरं तर वेदांताने आपल्याला खूप काही गोष्टी दिल्यात का. तर मला 2-3 गोष्टी त्यातल्या सांगाव्याशा वाटतात. तुम्हाला ऐकायला आवडतील का. पहिली गोष्ट मंडळी, वेदांताचं सगळ्यात पहिलं तत्वज्ञान आहे ना, आणि ते तत्वज्ञान आहे तत्वमसी. आता तत्वमसी याचा अर्थ आहे तूच आहेस. तत्वमसी म्हणजे तूच आहेस. आता तूच आहेस ही गोष्ट 17 अध्याय जेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितले आणि तरी 18व्या अध्यायात तो विचारतोय की मी फाईट करू का. उद्योजक म्हणून आपल्या प्रत्येकाला अनेकदा प्रश्न पडतो, खरंच फाईट करू का. आणि त्यावेळेस कृष्ण अर्जुनाला जे सांगतो तेच तत्वमसीचं सार आहे. तो त्याला जे सांगतो ते मला माहिती आहे तुमच्यातल्या अनेक उद्योजकांना आम्ही अनेकदा सांगितलं, पण ती ओळ सांगणं गरजेचं आहे. आणि ती ओळ आहे अधिष्ठानम तथा करता कर्णमच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवत्र पंचमम. म्हणजे आपल्याला आपलं अधिष्ठान माहिती पाहिजे, पण त्याचबरोबर करता. करता म्हणजे करणारा कोण आहे, तर तो करणारा मी आहे. आणि वेदांताचं पहिलं तत्वज्ञान आहे तत्वमसी. तत्वमसी म्हणजे जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर वेगळा देव शोधायला जायची गरज नाहीये, तो तुमच्या आतच आहे. द गॉड लाईज विद इन यू. इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ यू डोंट नीड टू गो अँड सर्च फॉर गॉड आउटसाइड, दॅट इज इन यू, इनसाइड यू. हे आपल्याला सगळ्यांना कळणं खूप गरजेचं आहे आणि हे वेदांत आपल्याला सांगतं. मग हे सांगताना ती एक गोष्ट मला आठवते की एक माणूस जो पुराच्या पाण्यामध्ये अडकलाय आणि तो एका घराच्या छतावर जाऊन बसलाय, वाट बघतोय, कारण तो देवाचा ना भक्त आहे, एकदम बोळा आहे, भाबडा आहे अगदी. आणि थोड्या वेळाने ते पाणी जेव्हा गावामध्ये वर 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 वाढायला लागतं तेव्हा रेस्क्यू टीमची एक बोट येते आणि ती बोट येऊन त्या माणसाला विचारते की चल बाबा तुला न्यायला आलोय. त्यावेळेस तो माणूस काय म्हणतो माहितीये, भगवान आएगा ना वो मेरे को बचा लेगा. म्हणजे जसं इसवी सन पूर्वी म्हणजे आपल्या 11व्या शतकामध्ये जेव्हा सिंध प्रांतावर पहिलं आक्रमण झालं होतं ना, पहिल्या आक्रमणाच्या वेळेला जो दाहीर नावाचा राजा होता, त्या दाहीर नावाच्या राजाने सांगितलं होतं की काशी विश्वेश्वर मला वाचवेल. तो वाट बघत बसला काशी विश्वेश्वर आणि तिकडनं आक्रमणांना खरी सुरुवात झाली. अदरवाईज ती झालीच नसती जर त्याने स्वतःवर विश्वास ठेवला असता तर. तसंच ह्याही माणसाचं, तो काय पहिल्या बोटीत बसत नाही, तो दुसऱ्या बोटीतही बसत नाही. शेवटी दुपारी 4च्या आसपास वगैरे अजून एक बोट येते आणि त्याला फायनली विचारते, बाबा तेरे को आके बैठना है क्या. आणि तो म्हणतो नाही, माझा देवच मला वाचवेल, मी देवाच्या एवढ्या धावा करतोय, तो मला वाचवेल. अनफॉर्च्युनेटली पाणी वर वर वर, त्याला असं वाटत असतं ना की कृष्ण येईल, पाय लावेल, पाणी निघून जाईल आणि मग आपलं सगळं नॉर्मल होईल. तसा काही कृष्ण वगैरे त्यावेळेस येत नाही. गेल्यानंतर तो वरती जाऊन देवाशी भांडायला लागतो, कारण तो देवाचा भाबडा भक्त आहे अगदी. आता देवाशी जेव्हा भांडतो तेव्हा देव त्याला विचारतो की बाबा तुला मी म्हणजे तुला का असं वाटलं की मी वाचवायला येईन. तो म्हणतो मी तुमची एवढी भक्ती करतो, तुम्ही यायलाच पाहिजे वाचवायला. देव म्हणतो तुझ्यासाठी मी 3 वेळा आलो होतो रे, सकाळी आलेलो, दुपारी आलेलो, संध्याकाळी 4 वाजता पण आलेलो. तुला विचारलं बोटीत बस म्हणून, तुला ओळखताच नाही आला, कारण तुझा विश्वास ना स्वतःवर नाहीये, तू कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास टाकतोय. मंडळी, व्यावसायिकाचा सगळ्यात पहिला गुण जो असला पाहिजे ना, तो म्हणजे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. आणि सेल्फ कॉन्फिडन्स ही गोष्ट 5 रुपये किलो 10 रुपये किलोने मिळत नाही, कुठे कुठला कोर्स लावून तर अजिबातच मिळत नाही. ती स्वतःमध्ये असावी लागते आणि त्यासाठी वेदांत मदत करू शकतो तुम्हाला. ते तुम्हाला सांगतं रोजच्या जीवनातला पहिला नियम, आणि तो नियम आहे मला माझ्यावर विश्वास असायला पाहिजे. मी कुठलाही एनी बिझनेस आय एम डुईंग इन माय लाईफ, तर तो असेल तर आपण पुढच्या पावलासाठी सक्षम होतो. आणि हे पुढचं पाऊल वेदांत सांगतं आणि ते आहे सर्वम खल्विदम ब्रह्म. सर्वम खल्विदम ब्रह्म ही गोष्ट जर आपण बघितली तर याचा अर्थ आहे आपण सर्वजण आहोत ना, आपण सर्वजण हे एक आहोत.
या गोष्टीचा जर विचार केला, एकता, समानता, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अनफॉर्च्युनेटली होतं काय, व्यवसायामध्ये आपण येतो आणि आपण एकमेकांकडे ज्या नजरेने बघतो ना, ती नजर असते कॉम्पिटिटर्सची नजर. म्हणजे आम्ही सुरुवातीला आमच्या शिक्षकी पेशाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सगळे शिक्षक जमायचो ना मीटिंग्सला, तर एकमेकांकडे असे बघायचो की आम्ही कॉम्पिटिटर्स आहोत. ट्रेनिंग फील्डमध्ये पण अनेकदा असंच व्हायला लागलं की ट्रेनर्स एकमेकांना जेव्हा भेटायला लागले तेव्हा कॉम्पिटिटर्स आल्याचं फिलिंग यायला लागलं. ही गोष्ट वेदांत नाकारतो. वेदांत काय सांगतो माहितीये का? वेदांत सांगतो सर्वम खल्विदम ब्रह्म. याचा अर्थ असा आहे की तुमचं काम आहे की तुमच्यापेक्षा जो खाली आहे म्हणजे आपण म्हणू अजून एका पुढच्या पातळीवर आहे, त्याला वर आणणं गरजेचं आहे. तर त्याला हात द्या, त्याला एका पातळीवर आणा, त्याला समान लेवलला आणा, त्याला वर न्यायला मदत करा. हे वेदांत तुम्हाला सांगतं. म्हणजे हे कुठल्याही, परत एकदा सांगतो की जी गोष्ट 6-6.5 वर्षापूर्वी दिलेली आहे ती गोष्ट आपण हल्ली नवीन 21व्या शतकातल्या अनेक फॉरेन ऑथर्सच्या बुकमधनं बघायला जातो. तीच गोष्ट तुमच्या वेदांमध्ये, तीच गोष्ट तुमच्या उपनिषदांमध्ये आहे. ती गोष्ट वाचणं कुठेतरी राहून जातं. सो दॅट वॉज सेकंड थिंग. म्हणजे ही गोष्ट आपल्या सर्वांना बघणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट मंडळी यातली मला सांगावीशी वाटते, ती गोष्ट वेदांत सांगतं, ती म्हणजे स्थितप्रज्ञता. स्थितप्रज्ञता म्हणजे कुठलीही सिच्युएशन आयुष्यातली येऊ दे, प्लॅटिनम मिळू दे नाही तर न मिळू दे, गोल्ड मिळू दे नाही तर न मिळू दे, बेस्ट इंट्रोड्युसर मिळू दे आत्ता नाही तर न मिळू दे, पण स्थितप्रज्ञता खूप महत्त्वाची आहे. इनसाइड दिस हॉल ऑल्सो ॲज वेल ॲज आउटसाइड ऑल्सो. जिकडे आपण बिझनेस करतो, जसं कोविडचं ते जे उदाहरण होतं, अख्खा भारत दाबून टाकला होता, काबीज करून टाकला होता बॅरिकेड्सच्या आतमध्ये. त्यावेळेला पण आपण जर सगळेजण तरू शकतो आणि आज त्यावेळेला जी 25-28 जणांची टीम होती, ती टीम जर आज 4थ्या शाखेपर्यंत वाढू शकते, तर याचा अर्थ असा आहे की आपल्या सर्वांना हे कळतं की आपण सर्वजण जर एक राहिलो तर डेफिनेटली स्थितप्रज्ञतेमुळे आपण पुढे जाऊ शकतो. आणि याला एक शेवटचं एक्झाम्पल जोडतो आणि मी कन्क्लूड करतो. आणि ते एक्झाम्पल आहे मंडळी अशा एका माणसाचं, ज्याला सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस ॲक्च्युअली कोंबून मारून टाकणार होते एका गॅस चेंबरमध्ये. जे ऑशविट्सचे गॅस चेंबर्स होते तिकडे मारणार होते. त्याला उचललं त्याच्या घरातनं. त्याला असं वाटलं माझी बायको पण सोबतच कुठेतरी असेल माझ्या. अनफॉर्च्युनेटली ती काय त्याच्यासोबत नव्हती, ती दुसरीकडे गेली, त्याची फॅमिली त्याच्यासोबत नव्हती. आणि त्याला ज्या ट्रेनमध्ये, त्याला ज्या वॅगनमध्ये घातलं, त्या वॅगनमध्ये घातल्यानंतर तो पहिला होता त्या लाकडावर पडलेला. आणि त्या माणसाने, त्याच्या अंगावर अनेक जण झेलली रात्रभर, पण त्या माणसाने त्या गाडीमध्ये एक फट शोधली त्या लाकडामधली आणि तिकडनं नाक बाहेर काढून अख्खा नाईट ट्रॅव्हल त्याने केला की मला इकडे श्वास मिळेल. सो श्वास मिळवणं हा पहिला विचार होता त्या स्थितप्रज्ञतेमागचा. त्याच्या पलीकडे जाऊन त्याने हा विचार केला. जेव्हा तो त्या कॅम्पमध्ये गेला, त्या कॅम्पमध्ये अनेक गोष्टी घडत होत्या आणि त्या अनेक गोष्टी म्हणजे त्याला मिळणारे कपडे अतिशय खराब होते. त्यांना दिलेलं गेलेलं जे काम होतं, ते काम होतं ट्रॅकवरचा बर्फ काढून टाकायचं. आणि त्यात जर तुम्ही कुठे कुचकामी ठरलात तर तुम्हाला चेंबरमध्ये टाकून मारून टाकणार. ही इथपर्यंत त्यांची परिस्थिती होती. पण हा काय करायचा, हा लोकांना समजवायला जायचा की आपल्याला करायला पाहिजे. लोक म्हणायची का करायचं, असंही मरणार आहोत तसंही मरणार आहोत, नको करायला. पण तो समजवायला हे जायचा की हे करूया. तो चंद्राकडे बघत बसायचा आणि त्याला विचारलं जायचं की का बघतोय चंद्राकडे. त्याला तो सांगायचा लोकांना, मी चंद्राकडे बघतोय कारण माझी बायको कशी असेल आत्ता, मला जरा तिची आठवण येते, ती मला भेटेल ना, युद्ध संपलं की 1 वर्ष 2 वर्षाने संपलं की भेटेल. म्हणजे एव्हरीवेअर ही वॉज पॉझिटिव्ह. आणि त्या संपूर्ण कॅम्पमध्ये, त्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये त्याने अनेकांचे जीव वाचवले. आणि त्यानंतर त्या माणसाला जे नाव मिळालं ते नाव खूप महत्त्वाचं आहे, द मॅन हू ऑलवेज लिव्ह अलाइव्ह इन सर्च ऑफ मिनिंग. इन सर्च ऑफ मिनिंग, अर्थ द्यायला लागला तो. आणि अर्थ द्यायला लागणं ही त्याच्यासाठी इतकी महत्त्वाची गोष्ट होती. बरं, अर्थ कुठले? आपण बऱ्याचदा अर्थ कुठले देतो, ही मला असं बोलली, तो मला तसं बोलला. तो प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह अर्थ द्यायला लागला की माझं या आयुष्यामध्ये येण्याचं काहीतरी कारण आहे. आणि आज जगातले सगळे सायकोलॉजिस्ट ज्या 2 लोकांना फॉलो करतात किंवा ज्यांचं तत्वज्ञान फॉलो करतात, त्यातला एक आहे जो मी सांगतोय, डॉक्टर विक्टर फ्रँकेल, आणि दुसरा आहे डॉक्टर अल्बर्ट एलिस. ही 2 माणसं जरी आपण आपल्या आयुष्यात वाचू शकलो तरी मी म्हणेन जगातलं आणखीन वेगळं कुठलं तत्वज्ञान वाचण्याची गरज नाहीये. पण ह्या 3 गोष्टी ज्या मी आता तुम्हाला सांगितल्या, ती म्हणजे तत्वमसी, सर्वम खल्विदम ब्रह्म, आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्थितप्रज्ञता. या 3 गोष्टी जरी व्यावसायिकाने त्याच्या आयुष्यात आणल्या तरी वी ऑल कॅन लिव्ह स्टेबल अँड सस्टेनेबल पर्सनल ॲज वेल ॲज प्रोफेशनल लाईफ. आणि हे असं आयुष्य जगण्यासाठी तुम्हा सर्वांना आमच्या आयलीड टीमकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच MBC फॉर इन्व्हायटिंग ऑन दिस प्लॅटफॉर्म. थँक्यू.
थँक्यू सो मच आतिश कुलकर्णी सर. मी तर 2 मिनटासाठी विसरून गेले की मला इथे परत यायचं, कारण मी इतकी मेस्मराईज झाली. सो कॅन वी हॅव अ ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज फॉर आतिश सर. मी स्टेजवर निमंत्रित करते आजचे आपले को स्पॉन्सर लाईफ केअर हॉस्पिटल ॲनेक्सचे सोनाली चाळके मॅम. त्यांनी प्लीज स्टेजवर या आणि आतिश सरांना फेलिसिटेट करा.